फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आहे तू नाही अंशू चेंज करते. अंशूला वाटलं मी त्याचाच व्हिडिओ घेते का ते. आज त्याच्या आत्याचा बर्थडे आणि तू तयारी कर ना, मग तुला दाखवते. त्याच्या आत्याचा बर्थडे आणि अंशूने सर्व घर डेकोरेट केले. कसं केलं मी तुम्हाला दाखवते. मी आत्ताच कामावरून आली. जेवण माझ्या दोघी जावेंनी बनवून ठेवले आणि आता अंशू रेडी होतोय. कामावरून आली, थोडं तोंड वगैरे धुतलं आणि अंशूनी अख्खं घर डेकोरेट केलं. त्याच्या आत्याचा बर्थडे तो कसा सेलिब्रेट करते बघा. मला फोन केला, मला बोलतो मम्मी येताना केक घेऊन ये. त्यानेच केक वगैरे सर्व सिलेक्ट केलं. कोणता केक पाहिजे त्याला. एक ब्लूबेरी आणला आणि कोणता ब्लॅक फॉरेस्ट. नाही व्हॅनिला नाही, ब्लॅक फॉरेस्ट. चला आता तो तयारी होते. त्याला आंघोळ घातली. एवढा गजमुळा झाला होता पूर्ण घरामध्ये, हे लाव ते लाव म्हणून. आता त्याला आंघोळ घातले. तो कपडे घालतोय. त्याला बोलली नवीन कपडे घालतो. बोलतो नको मला गरम होतो, मला घरातले साधे कपडे दे. चला आता त्याला कपडे घालते बघा, दाखवतो तुम्हाला. चला त्याला रेडी करते, मग बोलू दाखवतो तुम्हाला त्याने काय काय डेकोरेट केलं आहे. आईन ते पण आत्ताच 5-6 वाजता आले वाटतं. पण मला सॅटर्डे मला 3:30ला आले. पण मला सॅटर्डे असल्यामुळे लवकर नाही येत आलं, तर लवकरच आली. 7:15पर्यंत 7:30पर्यंत आली मी. चला दाखवते तुम्हाला आता अंशूने कसं घर डेकोरेट केलं. अंशूला रेडी करते, भेटते. रेडी झालाय. चला दाखवते मी तुम्हाला आता हॉलमध्ये त्यांनी काय काय केलंय. चल बघा कसं मस्त रेडी झालंय. चला कोणता ज्यूस घेऊन दिला मी तुला. पण ताईने केक भरवला, कारण की भरून ताईने त्याला थोडासा होता. आम्ही तिघींनी पण केक भरला. मग त्याच्यानंतर आई सर्वांना केक भरवत होते. दादांना, दुकानदारांना सर्वांना केक भरवत होते. मग आईने केक भरवला. एवढं मस्त एन्जॉय केलं. अख्खं डेकोरेशन वगैरे अंशूने केलं होतं. खूप मस्त केलं होतं. अंशूने अख्ख्या घरात फुगे वगैरे लावले होते. बोलत होतं मम्मी बघा मी सर्व डेकोरेशन केलं. अख्खं जेवढं सजवलं होतं ना त्याने स्वतःहून सजवलं होतं. त्याच्या काकांकडून हॅपी बर्थडेची पट्टी वगैरे आणि सर्व त्याच्यात सर्व तुला वाढून देऊ आले. दादा जेवायला बसले. त्याच्यानंतर अंशू चालू केला. बसलो अंशू चालू झालं तर मम्मी सखी मम्मी बोलली एवढे पैसे जे तेवढे. दादा पण आले. आम्ही सर्व खेळायला बसलो. दादा सर्वांना ऊन वाटत होते बघा. ऊनोचे कार्ड वाटत होते. अंशू भरपूर 100-150 रुपये अंशूकडे होते. आम्ही दादा खेळतो. आम्ही खेळतो म्हणजे अंशू नव्हता पैशांनी खेळत. पण आमचे पैसे आले का तू स्वतः हिसकून घेत होती. मला पण द्या मला पण द्या. एवढा एन्जॉय केला आम्ही. खेळताना खूप एन्जॉय केला.
भरपूर एन्जॉय केलं सर्वजण. आम्ही 50-50, 100 रुपये घेऊन उन्हा खेळत बसलो. घरातल्या घरात जो जिंकला नाही घरातच जाईल. कोणीच जिंकले म्हणजे जिंकले पण अंशूकडेच जास्त पैसे गेले. खूप मस्त एन्जॉय केलं ऊन वगैरे खेळून. बड्डे पण खूप भारी सेलिब्रेट केला. काय बोलताय आता 10:30 झाले. जिंकला पैसा टाकायला आले तुम्ही मान लावून नाही गेलं दाखवू नका त्याची 7 झाले का शिल्पा पण मारली लॉस प्रॉफिट बाकीच्या हाताच्या पद्धती चांगले आले. माझे कोणी बघा त्याच्यात लावून पडा. आत्या पहिलं बघतोय कुठल्या बापरे शिल्पाच्या हाताचे पत्ते त्याला चांगले आले. स्किप दादा कलर चेंज विथ ग्रीन बदला टाका दादा ब्लू सॉरी ग्रीन टाका ग्रीन. रात्री एवढं एन्जॉय केलं घसाच बसला. एवढं खाल्लं तर आईस्क्रीम तर थोडीशीच खाल्ली तरी घसा बसला माझा. रात्री झोपता 2-2:30 वाजले. सर्वजण झोपलेत बघा अजून येतात. मला कामाला जायचं होतं आणि मला उठावं लागलं. खूप एन्जॉय केलं रात्री कारण की एवढं एन्जॉय केलं. ऊन वगैरे खेळलो मस्त पण काही नाही जास्त शूट पण करू शकलो नाही कारण की का मी स्वतः खेळत होती म्हणजे मी पण ऊन खेळत होती. तर एवढं काही शूट करताच नाही आलं पण लय एन्जॉय केला. बड्डे मस्त सेलिब्रेट केला. आता सर्वजण झोपले आरामशीर उठतील मग नाश्ता पाणी चालतील सर्वांचे. मला जायचं आहे कामाला. मी माझे अख्खे कामं वगैरे झाले. स्वयंपाक पण झाला. आता हे उठतील तेव्हा नाश्ता पाणी यांचे गण बघा थोडं घोरतात हे बघा आपले. चला आता मला निघायचं कामाला. मी रेडी होते निघते. संध्याकाळी बघू काय करायचं. चला तुम्ही नवीन असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा. बड्डे कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण बड्डेचं डेकोरेशन अंशूने केलं होतं ते पण कसं होतं ते सांगायचं. झोप येते. मी 4 तास झोपली अशी बघ. मी 2-2:30ला झोपली 7-7:45ला उठली पण आहे. 4-4.5 तास म्हणजे झोपसाठी. डोळ्यावर झोप पण येते. जाऊ चला बाय. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये.